पण अथर्वची बॅटिंग बघणं आणि त्याच वेळेला त्याचा खेळ जसा जसा पुढे जातो तो ज्या पद्धतीने उंचावत नेतो ते पाहणं नक्कीच आपल्या सर्वांसाठी एक आनंददायक गोष्ट असतात. बघा 3 गोष्टी आपण नेहमी म्हणतो ना की इंग्रजीमध्ये डिग्रीचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शिकवलं जातं एक पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. इंग्रजी ग्रामर मधला अर्थात हा प्रकार आहे आणि तो ग्रामर मधल्या प्रकारामधला एक शब्द आहे की गुड, बेटर आणि बेस्ट. अथर्वच्या इनिंग मध्ये हे तुम्ही सगळं काही बघू शकता. म्हणजे जर तो पहिल्या सामन्यात गुड खेळला असेल तर दुसऱ्या सामन्यामध्ये तो बेटर खेळलाय, तिसऱ्या सामन्यामध्ये तो बेस्ट खेळलाय आणि पंचांचा इशारा येतोय की हा षटकार आहे. करायला विसरू नका. Crack, 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 crack. व्हायलंट बॉडीज बद्दल आपण काल बोललो होतो ना की काम माइंड अँड व्हायलंट बॉडीज. त्यापैकी अथर्व फराटे हा तसा एक फलंदाज आहे मैदानामध्ये. आक्रमक खेळणं हे मूळतः त्याच्या स्वभावामध्ये आहे, पण त्याच वेळेला संयमाचा बांध मैदानामध्ये ढळू द्यायचा नाहीये या पद्धतीने तो स्वतःला सावरत सुद्धा इनिंग त्याने कालच्या रात्री पेश केल्या होत्या. पण आज जेव्हा दुसऱ्या दिवशी तो मैदानामध्ये आलाय एका वेगळ्या फॉर्म मध्ये असल्याची सूचिन्ह त्याने स्वतःहून निर्माण केलेत आणि अनेरा 11 संघासाठी आपण सर्वोत्तम का आहोत त्याचं उत्तम उदाहरण पेश केले. भूषण पांचाळच्या एका चेंडूवरती त्याने षटकार भिरकावून दिल्या, 8 धावा धावफलकावर आल्या. पुढचा चेंडू याही वेळेला गगनचुंबी फटका मारलाय, घोषित परिसरात जातोय जिथे 2 धावा मिळतील, पण काय टायमिंग होतं आणि त्याच वेळेला जो काही आवाज आपण ऐकला ना बॅट मधून एक आपण म्हणतो इट साऊंड गुड अशा पद्धतीचा हा फटका होता. आणि जेव्हा तुमच्या बॅटला असे फटके लागतात किंवा त्यातून जे फटके येतात त्यावेळेला तो येणारा आवाज फलंदाजाला सुद्धा सुकावतो. आणि असे अनेक साऊंड अर्थातच आपल्याला नेहमी आनंद देतात. मग एखादं म्युझिक जे काही आहे ते तुमचं एखादं फेवरेट गाणं असेल, पण त्याच वेळेला ॲज अ बॅटर म्हणून तुम्ही मैदानामध्ये असताना तेव्हा तुमच्या बॅटमधून जो काही आवाज येत असतो चेंडूवरती घाव घातल्यानंतर किंवा फटका खेळल्यानंतर तो जगाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक फलंदाजाला, मग दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज असो किंवा आपल्या बिग बॅश चिंचपोकळीतला हा फलंदाज असो, याही वेळेला सर्वोत्तम वन शॉट वन्स अगेन. या वेळेला आपण पाहतोय घोषित परिसरात ज्या ताकदीने तो फटके खेळतोय ना अथर्व, मैदानामध्ये 12 धावा त्याने पहिल्याच षटकामध्ये कुठलेल्या पाहायला मिळाल्या, ज्याच्यात एका षटकाराचा समावेश आहे. पण अथर्वच्या 2 बॉल वॉकी नवीन बॉल लगेच मैदानामध्ये द्यायचा आहे. काल आपण टोटल 11 सामने मैदानामध्ये खेळवले होते. त्यानंतर आज मैदानामध्ये पाहिलं तर श्री साई स्ट्रायकर आणि अर्णव 13 यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात झाली. मग अभिज पलटन आणि चॅम्पियन चॅलेंजर यांच्यामध्ये आपण सामना पाहिला आणि त्यानंतर आता मैदानामध्ये आपण शारदा 11 वर्सेस अनीरा 11 हा सामना मैदानामध्ये पाहतोय. शारदा 11 संघाने काल अप्रतिम खेळ केला होता. विशेषतः पहिल्या सामन्यापासून त्यांनी ज्या प्रकारे कमबॅक मैदानामध्ये केला होता तो फारच कौतुकास्पद होता. विशेषतः आपल्या बॉलिंग अटॅकवरती त्यांनी पहिले 2 सामने जिंकले होते आणि त्याच्यामुळे बॉलिंग हा जो स्ट्रॉंग पॉइंट आहे ना त्याच्यावरती थोडासा विचार त्यांनी नक्कीच केलेला आहे आणि म्हणूनच भूषण पांचाळच्या हातामध्ये पहिलं षटक दिलं. भूषण पण भूषण वर्सेस वॉट अ शॉट. याही वेळेला अथर्वच्या बॅट मधून निघालेला कडक फटका पाहतोय आपण आणि इट्स अ कडक सुपर 6. विजय
सेमीवर. आजच्या दिवसभरामध्ये अथर्वने पहिल्याच षटकात तब्बल 3 षटकार ठोकून 24 धावा बनवलेल्या पाहायला मिळाल्यात. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. मोठा बॅटिंग, अथर्वची बॅटिंग आज मैदानामध्ये या ठिकाणी केवळ अनिरा 11 संघाला खुश करत नाहीये, तर बिग बॅश सीझन 11 मधील हा सर्वोत्तम परफॉर्मन्स आहे त्याचं उत्तम उदाहरण त्याने पेश केलंय. अशी बॅटिंग आपल्याला 24 अशी बॅटिंग आपल्याला वानखेडेच्या मैदानामध्ये असो, कोलकात्याच्या इडन गार्डनवरची असो, लॉर्ड्सच्या मैदानावरची असो, किंवा मग आता आपल्या या लाल मैदानातली असो, आपण सारे जण क्रिकेट प्रेमी आहोत. एकच अर्थातच कॉमन धागा आपल्या सर्वांमध्ये आहे. कुणी अर्थातच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आपण जेव्हा मुंबापुरी या नात्याने एकत्र आलो, चिंचपोकळी या नात्याने आपण बिग बॅशच्या स्पर्धेमध्ये एकत्र आलो ना, त्यातला कॉमन धागा आपला चिंचपोकळीचा आहे, कॉमन धागा आपला बिग बॅशचा आहे, आणि कॉमन धागा अर्थातच आपला क्रिकेटचा आहे. आणि त्या नात्याने आपण प्रत्येकाने या ठिकाणी अथर्वचं कौतुक सुद्धा केलं. ही गोष्ट चिंचपोकळीतून शिकण्यासारखी आहे मी म्हणेन, कारण स्पर्धा अनेक होत असतात, अनेक प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतात, त्याचा आवर्जून आम्ही समालोचक असतो, काही जण प्लेयर्स या भूमिकेमध्ये असतात, काही जण अंपायर या भूमिकेमध्ये असतात, वेगवेगळी भूमिका असेल. काही वेळा अलीकडच्या काळामध्ये ब्रॉडकास्टरच्या भूमिकेमध्ये वेगवेगळे युट्यूब चॅनल्स आलेले आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ती आपण पाहतो, एकमेकांचं कौतुक करणं. हल्लीच्या जगात कोण कोणाचं कौतुक करतंय असं जेव्हा आपण विचारतो ना, पाठीमागे आपण कुठेतरी निगेटिव्ह बोलतो, जिथे आपला हॅपीनेस इंडेक्स हा घसरलेला आपल्याला पाहायला मिळतो, तिथे मात्र आज चिंचपोकळीमध्ये काय मैदानात पाहिलं, बिग बॅशच्या या स्पर्धेमध्ये आपण एकमेकांचं कौतुक करताना पाहिलं. ते फार महत्वाचं आहे. खेळामधून हेच तर मित्रांनो शिकण्यासारखं आहे. खेळ विजयाचं कौतुक करायला लावतो आणि पराभव स्वीकारायला सुद्धा लावतो. उदय मैदानामध्ये आहे. कालच्या दिवसभरामध्ये फेविकॉलच्या जोडपेक्षा आपण उदय का जोड असं म्हटलं मैदानात, तोच उदय आज मैदानामध्ये आहे. पहिला चेंडू त्याला थोडासा फुलर लेनचा चेंडू मिळाला होता, आणि उदयला सुद्धा म्हणतात की आज दिवसभरामध्ये जी काही प्रॅक्टिस करायला कदाचित मिळाली नसेल, अशा पद्धतीने प्रॅक्टिसचा एक फटका सुद्धा उदय खेळून मोकळा झाला. धावफलकावरती धावसंख्या 26. युवराज भालेराव क्रिकेटचे निस्सिम चाहते यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. अथर्व पराठेसाठी हे 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचे 3 षटकार त्याने जे लगावले त्याच्यासाठी हे पारितोषिक आहे. बघा तिथे स्क्रीन खाली जे उभे आहेत त्यांना विनंती आहे, तिथे कुठेही ते आपल्या पोलाला टच करू नका, शॉक लागतोय, तर त्यामुळे थोडंसं पोलापासून लांब राहायचं आहे. तुमच्या डोक्यावर स्क्रीन आहे, कदाचित काही जण आज नव्याने दाखल झाले असतील मैदानात, त्यांच्यासाठी हे सांगू इच्छितो. वळूया एकदा धावसंख्या सांगूया. 1.2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. बिग बॅशच्या या 11व्या पर्वामध्ये आणि या संपूर्ण विभागामध्ये जिथे मोठ्या प्रमाणावरती दक्षिण मुंबईतील क्रिकेट खेळलं जातं, लोकप्रिय अशा पद्धतीचे क्रिकेटपटू या विभागाने दिलेले आपल्याला पाहायला मिळाले, त्या भूमीमध्ये आपण ही स्पर्धा अनुभवतोय. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. या वेळेला त्याची दाद द्यावी लागेल. सागर चव्हाण गोलंदाजीला आलाय मैदानामध्ये. सागरला त्या पद्धतीने प्रतिस्पर्धी संघाच्या किनाऱ्यांना थोड्या अंशी का होईना स्पर्श करावा लागेल, किंवा त्याच वेळेला या वेळेला आपण तो म्हणतो ना की डूबती ही नैया उसे किनारे की ओर साहिल की ओर लेकर जाना पडेगा, अशा पद्धतीचा परफॉर्मन्स या वेळेला सागरला स्वतःला द्यावा लागेल. तेव्हा कुठे शारदा 11 संघ मैदानामध्ये स्पर्धेमध्ये परत येऊ शकतो, कारण हा विजय त्यांच्यासाठी सुद्धा तितकाच मोलाचा आणि महत्वाचा असेल. पुढचा चेंडू या वेळेला टोलावलाय कॉमेंट्री बॉक्स एंडच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय, 1 धाव डिक्लेअर असणार. घोषित परिसरात येतोय. मग अशी चंदू सरांनी या ठिकाणी सांगितलं की अशा प्रकारच्या मैदानामध्ये जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळत असतात त्यावेळेला बॅट्समनला खूप सारे ऍडव्हान्टेज असतात, पण ऍज अ बॉलर तुम्हाला एक रिस्ट्रिक्टेड बॉलिंग करावी लागते. तुम्ही जास्त ओव्हरपिच चेंडू टाकू शकत नाही, किंवा त्याच वेळेला फुलटॉस चेंडू तर तुम्ही अजिबात देऊ शकत नाही. मग तुमच्याकडे जी जी काही बाकीचे ऑप्शन्स असतील ना, त्या ऑप्शन वरती गोलंदाजी करावी लागते. ती काल आपण पाहिली होती, प्रभूकडून अर्थात अनुभवली होती. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय. आता मात्र धावचीत होण्याची संधी, पण अशा वेळेला धाव पूर्ण होते. दोन्ही फलंदाजांमधलं तारतम्य आणि ताळमेळ, आणि उदयला रोखणं थोडं कठीण आहे ना.
दम है तो रोक के दिखाव मधला यावेळचा परफॉर्मन्स उदयच्या बाबत आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू कुठे आहे, काय आहे, याही पेक्षा कॉल अथर्वचा होता की उदयचा होता, हे उदयने काही मॅटर केलं नाही. त्याला माहिती होतं की आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला पोहोचायचं आहे. एक लक्षात घेणं फार महत्वाचं आहे की क्रिकेटमध्ये मगाशी मी सुद्धा म्हणालो होतो की सी फॉर क्रिकेट असं जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा सी फॉर कमिटमेंट त्यातली महत्वाची असतं. तुम्ही कोणासोबत खेळताय, त्याच्यासाठी विकेट तुमची सॅक्रिफाईस करताय किंवा नाही करत, याही पेक्षा आपण प्रयत्न करतोय का, याला फार महत्व असतं ना. परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न तर आपण करूया. एकेरी धावासाठी उदयने तो पूर्ण केला आणि अथर्वला स्ट्राईक वरती पाठवलाय, जेव्हा धावफलकावरती 29 धावा आल्यात. पहिल्या षटकात 24 धावा आल्या होत्या. 5 चेंडू यावेळेला उदय खेळला, 4 धावा त्याने आपल्या संघासाठी जोडल्या. अर्थात तोही 5 धावांवरती खेळतोय, अथर्व खेळतोय 24 वरती. एकूण 29 धावा धावफलकावरती आल्यात आणि षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी, या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सागर चव्हाण रेडी होतोय. क्षेत्रव्यूह आपण पाहतोय, एक क्षेत्ररक्षक अर्थातच स्क्वेअर लेगला तैनात आहे. एक शॉट मिड विकेटला आहे, पण अथर्व ज्या स्टाईलने बॅटिंग करतोय ना, ती एक वेगळी स्टाईल आपल्याला मैदानामध्ये अनुभवायला मिळते. या 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचली ती 31 पर्यंत. 2 षटकांचा खेळ संपला, 12 चेंडूंचा खेळ संपतोय, 31 धावा धावफलकावरती. आणि आता मॅन्डेटरी पॉवर प्ले कडे आपली वाटचाल होणार. बिग बॅश चिंचपोकळीच्या पर्व 11व्या मध्ये ज्याचा प्रत्येकाला गर्व आहे, अशा प्रकारची ही क्रिकेटची स्पर्धा. आणि विशेषतः 1994च्या पुढे जे जन्मलेले आहेत ते सर्व पहिल्या षटकात 24 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये टोटल 7 धावा आल्या. अशा पद्धतीने टोटल 31 फॉर नो लॉस आफ्टर 2 ओव्हर ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले. आणि आता लास्ट मॅचला लास्ट डेला अर्थात कालच्या दिवशी ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती, तो श्रेयस यादव गोलंदाजीला येतोय. श्रेयस यादव एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटपटू या चिंचपोकळीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय. आणि विशेषतः श्रेयस यादवची बॉलिंग हा चर्चेचा विषय कालच्या रात्री राहिला होता. कारण मोस्ट ऑफ द टाइम सर्वाधिक वेगाने जर षटक पूर्ण करणारा कोण आहे, तर तो या संपूर्ण मैदानाने अनुभवला श्रेयस यादव आहे. बट ऍट द सेम टाइम श्रेयस यादव डावखुरी गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म अनऑर्थोडॉक्स अशा काही चेंडू टाकतो की समोरच्या फलंदाजाला तो निष्प्रभ करून ठेवतो. यावेळेला लेगस्टम्पच्या बाहेर आहे, पंचांचा इशारा येईल की तो वाईड असणार. वाईडच्या स्वरूपात, अवांतरच्या स्वरूपात धाव आली, धावफलकावरती धावसंख्या लागली 33 धावसंख्या धावफलकावरती लागले. उदय स्ट्राईकला आणि श्रेयस यादवचा पुढचा चेंडू. यावेळेला श्रेयसचा हा चेंडू हलक्या हाताने उदयने खेळलाय. उदयला सुद्धा माहिती आहे की श्रेयस यादवला थोडं सांभाळून खेळणं ही कदाचित पॉवर प्ले मधली महत्वाची गोष्ट असेल. किंवा जर अथर्व चांगली बॅटिंग करतोय तर आपण नॉन स्ट्राईक एंडला बघूया, आनंद घेऊया की अथर्व वर्सेस श्रेयस हा मुकाबला कसा मैदानामध्ये रंगतोय. कारण एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज विरुद्ध सर्वोत्कृष्ट फलंदाज असा सामना आता मैदानामध्ये आपण पाहतोय मित्रांनो. श्रेयस वर्सेस अथर्व. या वेळचा चेंडू आपण पाहतोय. काय अनपेक्षितरित्या अथर्वने हा खेळला ना, त्याला माहिती होतं की जवळ हा स्टंप मध्ये चाललाय चेंडू. अशा वेळेला आपला मागचा पाय त्याने परत तो बाजूला काढला आणि त्यावेळेला स्टंपवरती चाललेला चेंडू त्याने अडवला सुद्धा. स्वतःला त्या ठिकाणी सेफ केलं. जिथे मैदानामध्ये आपण पाहतो ना, काहीतरी करून आपल्याला स्वतःला आपली विकेट सुद्धा वाचवायची. हे इंटरेस्टिंग बॅटल आहे मित्रांनो. श्रेयस यादव इतक्या हलक्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या बॅट्समनना घेणार नाही आणि अथर्व सुद्धा घेणार नाही. वन्स अगेन आपण पाहतोय बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत तुम्ही मित्रांनो मैदानामध्ये अनुभवताय. थोड्या वेळासाठी विसरूया. अनिरा वर्सेस शारदाई 11 यांच्या संघ मालकांना शुभेच्छा असतील, त्याच वेळेला त्यांच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा असतील. पण थोडं इंडिव्हिज्युअलिझम वरती जातोय मी, कारण आपण सारे भारत प्रेमी मध्ये वैयक्तिक खेळाडूंना तितकंच यावेळी ही चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न असेल श्रेयस यादव. या धाव पूर्ण होते अथर्वची, पण या बॅटल मध्ये आपण पाहतोय ना, श्रेयस यादवने 3 चेंडू टाकले, अथर्वला 1 धाव दिली. आणि त्याच्यामध्ये श्रेयस यादवला माहिती होतं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा रोखून ठेवणारी जी तिखट मारा जो करायचा होता ना, जी गोलंदाजी करायची होती ती यादवने केले. वेल बोल्ड श्रेयस यादव असं म्हणायला काही हरकत नाहीये. जर आपण पहिल्या षटकात अथर्वचं कौतुक केलं, अपील केलं जोरदार, पण यावेळेला चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये उदय बाद होऊन परतणार. विकेट जरूर मिळते, ती अर्थातच संघाच्या नावावरती जाणार शारदाई 11च्या. आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अभी वो अपडेट कर
धन्यवाद डीजे मास्टर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकात 24 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या. या षटकामध्ये श्रेयस यादवने केवळ 4 धावा खर्च केल्या अँड 35 फॉर लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर. आणि मग अशा वेळेला संघाचा कर्णधार काहीसा सल्ला देतोय शारदा 11 संघाच्या नवीन गोलंदाजाला आणि चौथा गोलंदाज गोलंदाजीला आलाय निहाल. निहालकडे हे षटक असणार. निहालला माहिती आहे की या षटकामध्ये आपल्याला काय काम करायचं आहे. नॉन स्ट्राईक एंडला प्रभू येतोय, तो अर्थातच साथ देणार आहे अथर्वला. पण अथर्व फराटे मैदानामध्ये अशी बॅटिंग करतोय ना बघा, तो एक अँकर रोल महत्वाचा असतो कोणत्याही सामन्यामध्ये. आणि विशेषतः अनिरा 11 संघाने आतापर्यंत आपण पाहिले तर 3 सामने सलग जिंकलेले आहेत. या तिन्ही सामन्यातील सामनावीराचा मानकरी कोण ठरला तर प्रभू ठरला आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावरती. पण दुसऱ्या बाजूला जे मगाशी स्टेटमेंट आकाशने केलं होतं, आकाश गाडी म्हणाला होता की बघा की मी बॅटिंग करतो, बाकी सर्वांनी बॉलर्सने आपापलं काम चोखपणे करा, बाकीचं मी माझ्यावरती सोडा, मी तुम्हाला जिंकून देतो. तर हे जे काम आहे ना, आज आतापर्यंत आपण प्रभूच्या बद्दल भरपूर सारं काही बोललो, भरपूर त्याचं कौतुक केलं, त्याला मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळाल्या. पण दुसऱ्या बाजूला अथर्व फराटेचा परफॉर्मन्स विसरता येणार नाही. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे मित्रांनो. सलामीवीर या नात्याने काही धावा येत असतात, मिडल ऑर्डर मध्ये काही चांगले परफॉर्मन्स होत असतात. ॲज अ बॉलर सुद्धा तेवढीच महत्वाची भूमिका आता निहालला पार पाडावी लागेल. कारण त्याला माहितीये जे श्रेयस यादवने मैदानामध्ये केलंय अशाच पद्धतीने पावलावरती पाऊल कुणाला तरी ठेवावं लागेल ना. कारण धावफलकावरती आता या 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचले 37 पर्यंत. 37 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. यानंतरचा होणारा पुढचा सामना साई पॅकर्स विरुद्ध अर्णव 13. दोन्ही संघाने रेडी राहायचं आहे नाणेफेकीच्या कौलसाठी. हे 4थं षटक मैदानामध्ये चालू आहे. सो साई पॅकर्स आणि अर्णव 13 ला हा पहिला कॉल या ठिकाणी आम्ही देतोय. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. निहाल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ओव्हर द विकेट मारा. हा अथर्वसाठी या वेळेला ऑफ स्टंपला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला. कारण माहिती आहे अशा वेळेला तुम्ही ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार, तुमचा अँगल थोडा वेगळा आहे. डावकऱ्या फलंदाजासाठी मोस्ट ऑफ द टाइम राऊंड द विकेट येतात, परंतु ओव्हर द विकेट येऊन अशा प्रकारची अँगल मध्ये गोलंदाजी करणं एक थोडं चॅलेंज असतं. पण चॅलेंज स्वीकारायचं असतं. मुंबापुरीने असं अनेक वेळेला चॅलेंज स्वीकारलेलं आहे. मुंबईकरांना चॅलेंज ही काही नवीन गोष्ट नाहीये. ती फास्ट ट्रेन पासून बदलणं, तो अर्थात रोजचा कदाचित कधी आलेला सिग्नल, कधी आलेला मेगा ब्लॉक, पण चॅलेंज स्वीकारून रोजचा प्रवास पूर्ण करणं हा सुद्धा एक नवा अनुभव असतो. अथर्व मात्र त्या चॅलेंज मध्ये मैदानात तितकी भरीव कामगिरी करताना पाहायला मिळतोय. कारण अद्यापर्यंत आपण धावफलकावरती पाहिलं ना 39 धावा झाल्यात, 39 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. आणि त्यातील अथर्वचा रोल किती आहे, 13 चेंडू खेळलेत, 31 धावा त्याने बनवल्यात. सो इमॅजिन करू शकता आपण की अथर्वच्या इनिंग मधली ती स्फोटकता बघा. स्फोटक, विध्वंसक अशा प्रकारचे फलंदाज नेहमी तुम्हाला आवडत असतात. आणि आहे ना द्वारकानाथ संजगिरी सरांचं एक फार सुंदर वाक्य आहे की मला मैदानावरचे स्फोट आवडतात, ते ब्लास्ट आवडतात. आणि का नाही, पण तशीच बॅटिंग बघायला सुद्धा जातो. याही वेळेला आपण पाहतोय फटका खेळला पण त्याला त्याप्रमाणे एलिव्हेशन मिळालं नाही. 2 धावा घोषित परिसरात मिळाल्या. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा मिळतात, त्याच्यामुळे धावसंख्या वाढून पोहोचले 41. 41 ऑन अ बोर्ड. पण निहाल आपलं काम या वेळेला मात्र चोखपणे बजावतोय. फॉरवर्ड शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षक उभा केलाय, एक सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा केलाय अथर्वसाठी. नवीन रणनीती पण अथर्व म्हणतोय मला कुठे मारायचंय ते मला माहितीये, त्या पद्धतीने त्याने तो तटावलाय. माहितीये या 2 धावा सुद्धा सुखकारक असणार आहेत. बघा जर 30 चेंडू तुम्हाला दिले जाणार आहेत म्हणजे 5 षटकांचा सामना आहे. नवीन चेंडू त्या मैदानात 3.5 षटकांचा संपलाय. 1 चेंडू अर्थात या षटकातील येणं बाकी आहे. 43 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. या संपूर्ण विभागामध्ये जर आपण पाहिलं तर क्रिकेट बद्दल प्रचंड प्रेम असणारी माणसं मंडळी आपण पाहिलेली आहेत. आणि क्रिकेटचं प्रेम हे मुंबापुरीला काही नवीन नाहीये. काल सुद्धा मी म्हणालो होतो की मुंबईकरांच्या जगण्याच्या अलीकडच्या काळामध्ये 5 गरजा झाल्यात. अर्थात मास्लोज हेरार्की ज्याने वाचली असेल त्याच्यामध्ये खूप साऱ्या नीड्स आहेत. पण प्रायमरी नीड मध्ये ज्याला आपण म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या प्रायमरी नीड आहेत. त्याच्यामध्ये आपण आता मोबाईलला अलीकडच्या काळामध्ये ऍड केलं, पण त्याच्यात क्रिकेट या खेळालाही आपण त्याच्यामधून इग्नोर नाही करणार, रिमूव्ह नाही करणार. सो आपल्या प्रायमरी नीड्स आहेत ना या 5 झालेल्या आहेत आता. आणि त्या प्रायमरी नीड्स मध्ये आपण पाहतोय की इथला प्रत्येक क्रिकेट प्रेमी तो तुम्हाला कदाचित ते इतिहासातील घटना किंवा त्याच वेळेला भूगोलातली असणाऱ्या
संपूर्ण भारतभूमीचं वर्णन कदाचित नाही करणार की कोकणला किती किनारपट्टी लाभले, कोरोमंडल कोस्ट किती आहे, मलबार कोस्ट किती लांबीचा आहे, नाही माहिती. बट डझंट मॅटर अबाउट दॅट. पण सचिन तेंडुलकरने 48वी सेंचुरी कोणाच्या अगेन्स्ट मध्ये मारली होती, 52वी कोणाच्या अगेन्स्ट मारली, 76वी कोणाच्या अगेन्स्ट मारली आणि 100वी कोणाच्या अगेन्स्ट मध्ये मारली, किती बॉलला मारली, हे इथला मुंबईकर हक्काने आणि आवर्जून सांगेल. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वॉचा निर्णय कसा चुकला होता, ते महेंद्रसिंग धोनीचा निर्णय कसा बरोबर होता, इथपर्यंत सारी चर्चा तुम्हाला वेगवेगळ्या कानाकोपऱ्यावर, चहाच्या टपरीवरती, प्रत्येक तुम्हाला कोपऱ्यावरती ऐकायला मिळेल. म्हणूनच तर मुंबापुरी जगात भारी. पुढचा चेंडू. या वेळेला मात्र जगातली अनेक उदाहरणं आपण देत असताना निहाल सुद्धा त्या मोहामध्ये अडकलेला पाहायला मिळतोय. आणि तो इतका आखू टप्प्याचा चेंडू त्याने केला होता की थोड्या अंशी आपल्याला असं वाटलं तो हा बाउन्स अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधल्या ऑस्ट्रेलियाच्या वाक्काच्या खेळपट्टीवरचा आहे की काय. धावफलकावरती धावसंख्या 44. षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 44 धावा धावफलकावरती. अथर्व ऑन स्ट्राईक एंड. विचार असेल त्याचा की या शेवटच्या चेंडूवरती अजून एक या वेळचा चेंडू आपण पाहतो. हा नो बॉल असणार पंचाने डिक्लेअर केलंय, त्याच्यामुळे पुढचा चेंडू फ्री हिट असेल. 45. निहाल विचार करतोय की आपण असा एखादा चेंडू टाकूया ज्याच्यावरती निर्धाव जाईल किंवा त्याच वेळेला अथर्वची विकेट आपल्या नावावरती नोंदवू. पण अथर्व सुद्धा चाणाक्ष, चतुर, डायनामिक, चतुरस्त्र असणं फार आवश्यक असतं अलीकडच्या काळामध्ये. आणि एका खेळाडूने तशा प्रकारे डायनामिकपणा दाखवला तर तो खेळाडू लंबी रेस का घोडा म्हणतात तशा पद्धतीने अथर्व फराटे आहे. कोणा बॅटिंग. या वेळेला तो सिंगल साठीच त्याला स्ट्रोक खेळायचा होता आणि त्या पद्धतीने त्याने तो खेळलाय सुद्धा. 46 ऑन अ बोर्ड. 4 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही एक षटक येणं बाकी आहे. या इनिंग मध्ये बघूया आपण या स्पर्धेतला हायएस्ट स्कोर पर्यंत मजल मारतोय का अनिरा 11 की शारदाई 11 संघ मैदानामध्ये त्यांना रोखून धरतोय. कारण शारदाई 11 कडे एक बेस्ट ऑप्शन आहे ना श्रेयस यादवचा, तोच षटकामध्ये येईल गोलंदाजीला. कारण श्रेयस यादवने मागची ओव्हर जी टाकली होती ती केवळ 3 ते 4 धावा त्याने खर्च केला होता. तोच श्रेयस यादव गोलंदाजीला येणार. आणि अफलातून गोलंदाजी करतो ना, विशेषतः तुम्ही जेव्हा लेफ्ट आर्म बॉलर असता, ती जी लिगसी ऑफ द एक्सेलन्स लाभलेली आहे मुंबईला, त्याच्यामध्ये श्रेयस यादव आपलं स्वतःच छोटस का होईना एक कॉन्ट्रीब्युशन देतोय. पुढचा टॉस साठी कॉल असेल साई पॅकर्स आणि अर्णव 13 संघाला. अर्णव 13 संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत साई पॅकर्स. यांना हा कॉल असेल की आपली लिस्ट सुद्धा अपडेट करून घ्यायची आहे. हा, तर आपण ज्याच्याबद्दल मित्रांनो बोलत होतो ती हीच गोष्ट की इथे मैदानामध्ये लिगसी ऑफ एक्सेलन्स ज्याला म्हटलं गेलं ना, डावखुऱ्या गोलंदाजांची ती परंपरा फार मोठी राहिलेली आहे. सुनील इंदुरकर, संदीप दळवी, अर्थातच त्यानंतर आपला SP चा सँडी. आणि आज या ठिकाणी त्याच्यामध्ये आपलं छोटस का होईना कॉन्ट्रीब्युशन श्रेयस यादव मैदानामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याच्यामध्ये अथर्वचा एक मोठा अर्थातच मार्गातला अडथळा त्याच्या समोर आहे. कारण अथर्वने जी आज बॅटिंग केलंय ना त्याच्यामधला इंडिव्हिज्युअल स्कोर आपण पाहिला तर अथर्व 38 वरती खेळतोय. या स्पर्धेत आतापर्यंत कोणाची 50 झालेली नाहीये. 48 ऑन बोर्ड आहे. 48 धावा धावफलकावरती. कारण 5 चेंडू येणं बाकी आहेत. या 5 चेंडू मध्ये जर अथर्वने 12 बनवल्या तर संघाच्या 60 होतील आणि अथर्वच्या सुद्धा 50 धावा होतील. पण श्रेयस यादव नावाचा एक हरहुन्नरी क्रिकेटपटू त्याच्या समोर आहे. चांगला चेंडू पण तितका छान पद्धतीने यावेळेला फटका एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. या वेळेला एक अनोखा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये हा फटका बघा. जे मास्टर. आणि या वेळेला मैदानामध्ये आपण पाहतोय 54 ऑन बोर्ड. 54 धावा धावफलकावरती. आणि अथर्व सुद्धा वैयक्तिक पोहोचलाय 44 वरती. 4 चेंडू येणं बाकी आहेत. या स्पर्धेमध्ये अजूनही एक इंडिव्हिज्युअल 50 आपल्याला पाहायला मिळालेले नाहीयेत. कालच्या दिवसभरामध्ये चांगला खेळ मैदानामध्ये ऍज अ बॅटर, ऍज अ बॉलर म्हणून अनुभव आपल्याला मिळाला. पण त्यानंतर श्रेयस यादवचा हा पायातला चेंडू पण छान पद्धतीने स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा मिळतात. संघ पोहोचलाय तो मैदानामध्ये आपण पाहतोय 56 वरती आणि अथर्व पोहोचलाय 46 वरती. 20 चेंडूचा सामना केलाय. 46 वरती खेळतोय. श्रेयस यादवचा पुढचा चेंडू.
श्रेयस यादवचा पुढचा चेंडू, पण अथर्व सुद्धा बघा किती अवेअर आणि अवेग मैदानामध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे नव्हता, तर त्याच वेळेला त्याने लगेच श्रेयस यादवला थांबवलं आणि पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय. धीरोदत्त फलंदाज, खंबीर फलंदाज, पण तितकाच हरहुन्नरी आणि आक्रमक फलंदाज. यावेळचा हा चेंडू हवेत आहे, घोषित परिसरात जातोय, पंचांचा इशारा येणार. किती धावा? एकच धाव असणार आहे. सो अथर्व पोहोचलाय 47 वरती आणि संघ पोहोचलेला आहे 57 वरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहेत. बिग बॅश चिंचबोगळीच्या या पर्व 11व्या मधली पहिल्या 50च्या प्रतीक्षेत सारेच जण आहेत. अर्थात एका इनिंग मध्ये अद्यापर्यंत अशा प्रकारची खेळी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये, पण या लाल मैदानामध्ये जिथे एक ऐतिहासिक मैदान आहे, ज्या मैदानामध्ये अनेक चांगले क्रिकेटपटूंनी अद्यापपर्यंत सर्वोत्तम खेळ दाखवलाय, अशा वेळेला या 11व्या पर्वामध्ये वर्षभरासाठी जर तुम्हाला चर्चेत राहायचं असेल, काही वर्षांसाठीही पुढच्या तुम्हाला चर्चेत राहायचं असेल, तर असा खेळ दाखवणं फार आवश्यक असतं. जो खेळ कालच्या रात्री प्रभूने दाखवला होता, प्रभू सणसने 3 मॅन ऑफ द मॅच घेऊन दाखवला, श्रेयस यादवने सुद्धा आपल्या बॉलिंगच्या जोरावरती सामना जिंकून दाखवला आणि अथर्व फराटे त्याच्यामध्ये एक हिरो बनण्याचा प्रयत्न करतोय. फटका खेळलाय, नो लुक स्ट्रोक वरती 2 धावा मिळणार. 49. एक चेंडू येणं बाकी. संघाची धावसंख्या 59 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. थोडीशी पैज लावूया चल, की या वेळेला इंडिव्हिज्युअल 50 होणार का? अथर्व खेळतोय वैयक्तिक 49 धावांवरती, त्याच्यामध्ये त्याने 22 चेंडूंचा सामना केलाय. आपल्या खेळीमध्ये 4 षटकार सजवलेत आणि अशा ग्राउंड वरती 50 मारणं एक वेगळं स्वप्नवत असतं. हे होणार का? यावेळचा चेंडू अथर्वने खेळला, 1 धाव तर त्याला नक्की मिळणार. ही पहिली 50. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे मित्रांनो. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. आपण प्रत्येक खेळाडू आपण पाहतोय, प्रतिस्पर्धी संघातील सुद्धा त्याचं कौतुक करतात, अभिनंदन करतात. दिस इज ऑल अबाउट द विजिगुषी वृत्ती, पण दिस इज ऑल अबाउट द कॉम्प्लिमेंट्स अथर्व. आणि खऱ्या अर्थानं मनपूर्वक तुझं अभिनंदन असेल. संघ पोहोचलाय तो वैयक्तिक आपण पाहतोय 60 धावांवरती. सामना जिंकण्यासाठी आवश्यक असेल 61 धावांची. शारदा 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता, पण अनिरा 11 संघामधला 1 मॅन शो असा सामना आज आपल्याला पाहायला मिळाला. नाव होतं अथर्व फराटे, ज्याने 50 धावा मैदानामध्ये 23 चेंडूंमध्ये झळकवल्या. नाबाद 50 याची ही खेळी अविस्मरणीय असेल. आश्चर्यकारक तर नक्की आहे, अलौकिक तर नक्की आहे, पण तितकीच ती आनंदित करणारी सुद्धा आहे. आणि त्याच्यामुळे अद्भुत अशा या कामगिरीसाठी आपण त्याचं कौतुक सुद्धा केलंय, त्याला शुभेच्छा सुद्धा आपण दिल्यात. आणि वळतोय टॉस साठी शारदाई पॅकर्स आणि अर्णव 13. चला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. साई पॅकर संघाचा कर्णधार, कारण अर्णव 13 संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. साई पॅकर संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, लगेच यायचं आहे, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. 5 षटकांमध्ये सामना जिंकण्यासाठी शारदा 11 संघाला आता 61 धावा बनवायच्या आहेत, पण त्याच्यामध्ये एक अवघड पेपर सुद्धा आहे, तो म्हणजे प्रभूचा. प्रभू सणसचा पेपर सुद्धा द्यावा लागणार आहे. आणि अशा वेळेला पण दिवस नवीन आहे, आव्हान नवीन आहे, स्वप्न नवीन आहेत, आणि त्याचमुळे या 11व्या पर्वामध्ये त्या नव्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला सामोरं जावं लागतं. कारण मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, दिवस प्रत्येकाचे असतात. कुणी गाजवलेले असतात, कुणी गाजवत असतात, तर कुणी गाजवणार असतात. शारदा 11ला हे लक्षात ठेवावं लागेल की खरंच दिवस प्रत्येकाचे असतात. आपण सुद्धा ते करू शकतो जेव्हा 30 चेंडूमध्ये 61 ची गरज आहे. समालोचनामध्ये होईल बदल. मी आमंत्रित करतो महाराष्ट्रातील एक नामांकित समालोचक आणि कालच्या दिवसभरापासून ज्यांचा आवाज आपण ऐकताय आणि या स्पर्धेला ज्याने खऱ्या अर्थानं आपल्या समालोचनाने एक बहार आणलेली आहे, असे अर्थातच प्रसादजी परब सर यांच्याकडे. Cash, yeah. Cash. हॅलो हॅलो, खूप खूप धन्यवाद संदीप जगे, मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहोत. यानंतर बोलण्यापासून पुढच्या मॅचच्या टॉस कडे मी प्रशांत कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. साई पॅकर्स वर्सेस अर्णव 13 यांच्यामध्ये ही लढत असणार आहे. साई पॅकर्स वर्सेस अर्णव 13. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे होतोय कम्प्लीट. सर्वाधिक धावसंख्या जी पण कालपासून बघितली होती ती 50, त्यानंतर 53 बघितली. पण या सर्वांना मागे टाकत असताना
एक नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. अनिरा 11 या संघाने. त्या संघाची घौडदौड अप्रतिम राहिली या स्पर्धेमध्ये. सौरभ मापुसकर यांनी हा बांधलेला संघ, त्यांची संघ मालकीचा हा संघ, आणि आपण बघतो की त्या संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकदाही मागे वळून बघितलं नाहीये. असा संघ तुम्ही पाहतात, म्हणजेच अनिरा 11 आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या संघाच्या माध्यमातून खूप चांगली छाप सोडली ती प्रभूने. स्ट्राईकचं कोण आहे? टॉस जिंकून बॉलिंग. तर जसं मगाशी मी उल्लेख केला की अनिरा 11 या संघाची ओळख मात्र होती म्हणजेच प्रभू प्रभू सनस, प्रभंजन सनस, ज्याने 3 सामन्यामध्ये आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर तिन्ही वेळेला सामनावीराचा पुरस्कार पटकावला आणि या स्पर्धेमध्ये स्वतःच्या नावाची एक वेगळी छाप सोडली. पण लीग मधल्या शेवटच्या मॅच मध्ये काय घडलं, अथर्व फराडेने ज्याप्रमाणे फटकेबाजी केली, अक्षरशः गोलंदाज फरफटून काढलं, असा परफॉर्मन्स आपल्या बॅटमध्ये देत असताना या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्या नावे केलं. असा अथर्व फराडे जो वेगळाच भाव खाऊन गेला या मॅच मध्ये, आणि निश्चितच एक मोठं लक्ष त्यांनी शारदा 11 या संघाचं मी निश्चित कौतुक करेन. ज्या संघाने लीग मधले दोन्ही सामने अत्यंत जबरदस्त परफॉर्मन्स देऊन जिंकले होते. तिसऱ्या सामन्यात पराभूत झाला, पण चौथ्या सामन्यामध्ये आता एक मोठं लक्ष आहे त्यांच्या समोर. 61 धावेंचं अनिरा 11 या संघाने ते उभं ठाकलेलं आहे. शारदा 11 संघाचे संघमालक अमोल पंडित यांच्या मालकीचा हा संघ. बॅटिंगसाठी ग्राउंड चार्ट मध्ये आपण बघतो श्रेयस येतोय, श्रेयस यादव, धीरज यादव. बॅट्समॅन कोण आहे? श्रेयस आणि धीरज आहेत बघ. हो, पाणी देऊ तुम्हाला. श्रेयस यादव, धीरज यादव. आहे बॉटल घेतो माझी माझी आहे स्वतःची. अत्यंत महत्वाची बिनीची जोडी. आणि बॉलिंग मार्कवर ज्या गोलंदाजाने आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये भल्या भल्यांना अडकवलं, आपल्या फिरकीच्या तणावर भल्या भल्यांना नाचवलं, असा एक उंचपुरा असा गोलंदाज आपण बघतोय बॉलिंग मार्कवर. प्रभंजन अर्चद प्रभू सनस बॉलिंग मार्कवर. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला येतोय. प्रचंड क्षमता या खेळाडूकडे आहे. आतापर्यंत आपल्या बॅटमधून खूप चांगला इम्प्रेस केलंय, खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. लेफ्ट हँडरने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये स्वतःची छाप सोडल्यामध्ये आपण मागच्या सामन्यामध्ये बघितलं पहिल्या इनिंग मध्ये अथर्व फराटेला, हा सुद्धा लेफ्ट हँडर समोर श्रेयस यादव. पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे, तिथून मात्र हा चेंडू लेग कटर करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतो, तो व्हाईट बॉल, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. स्पर्धेमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण सुद्धा ही बघितली आहे, ती याच खेळाडूकडून, या गोलंदाजाकडून. गोलंदाज आहे तो म्हणजे प्रभू. पहिला चेंडू व्हाईट टाकतोय, संघाचं खातं एका धावेने तो स्वतःहून उघडतोय. पुढचा चेंडू प्रभूचा, दूर ठेवलाय, लेग ब्रेक व्हायचा हा लेफ्ट हँडर साठी. भरपूर बाहेर निघतोय, फूटभर चेंडू वळवतोय. स्लो रन चेंडू म्हणून म्हटलं मी, लेग ब्रेक चेंडू हाताळलाय आणि व्हाईट बॉल. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाही, कारण चांगल्या दर्जाचा समोर लेफ्ट हँडर श्रेयस यादव उभा आहे. मिस टाइम फटका, हवेमध्ये चेंडू, झेल उडाले त्या ठिकाणी, झेल होणार का बघूया. आणि हो, बिग विकेट, लेफ्ट हँडरची विकेट काढली आहे. मस्त फटका. धमाल. आणि मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकून घेतलं सारं. नाव तेच आहे फक्त, प्रभू सनस. जेव्हा जेव्हा येतो, समोरच्याला डॉमिनेट करतो, समोरच्या संघावर कुरघोडी करतो. कुठल्याही बॅट्समॅनला त्याने आतापर्यंत विकेटवर हारवू दिलं नाहीये. ही ओळख आहे प्रभू सनसची. जसं मगाशी संदीप जगेने उल्लेख केला की तुमच्याकडे आता खूप मोठा पेपर आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. नाव आहे प्रभू सनस. आणि पहिल्याच चेंडूवर
एक अत्यंत पेशकिमती विकेट, ज्या विकेटची व्हॅल्यू करू शकत नाहीये, प्राइसलेस विकेट काढली आहे ती श्रेयस यादवची. बॅटिंगसाठी फलंदाज पोहोचलाय स्ट्रायकिंगला नवीन. सागर चव्हाण उलटा चेंडू समोर उचललाय. माझं बघायचं त्या ठिकाणी घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू एक्झॅक्टली जातोय कुठे आणि पंचांचं श्रेय चेंडूवर. सागरच्या बॅटवरून या 2 धावा. सागरने खातं उघडलं 2 धावेने. प्रभू सनस खूप चांगली उंची आहे खेळाडूकडे, अचूक टप्पा आहे, भेदकता आहे, आक्रमकता आणि समोरच्या संघाला पूर्णपणे धारेखाली धरून गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणजे आपण बघतोय म्हणजेच प्रभू सनस, मॅन विथ द गोल्डन आर्म. 3 सामन्यामध्ये सामनाचा पुरस्कार त्याने का पटकावला, त्या ट्रॉफी त्या मॅच मध्ये आपण बघतोय की या स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे मोमेंट दिला जातोय, सामन्याचा पुरस्कार दिला जातोय, त्या मोमेंटवर पर्टिक्युलर त्या मॅचचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं किंवा त्या मॅचचं नामोल्लेख पाहायला मिळतो. त्या ठिकाणी बघतोय की त्या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच कोण असेल, प्रभू सनस. असे 3 पुरस्कार आतापर्यंत प्रभूने आपल्या संघासाठी पटकावलेले आहेत. चेंडू त्या पंचांकडे, चेंडू द्यायचा आहे नवीन. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस, त्यामुळे नवीनच चेंडू दिला जाईल पंचांकडे. धाव फलकावर धाव आहेत त्या 4, 1 गडी बाद. 61चा पाठलाग करायचा आहे. 12.20च्या गतीने बॅटिंग करावी लागणार आहे. 12 ते 13 धावा. पुढचा चेंडू. ओ व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. Magnificent bowling and tremendous bat. One more wicket for Prabhu Sanas. स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि आज वेगळी एनर्जी. इव्हन काल सुद्धा आपल्याला ही एनर्जी बघायला मिळेल, पण तेवढी लेवल नव्हती जी आज लेवल बघतोय आपण शेवटच्या दिवसामध्ये. गोलंदाज सज्ज षटक क्रमांक 2 मध्ये. हा सुद्धा लेग ब्रेक होता. चेंडू
अपील पंचांकडे. चेंडू मागे जातोय डायव्हर्ट होऊन. धीरज पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येतोय. धीरजला एकदम धीरोदत्तपणे फलंदाजी करावी लागेल, थांबून खेळावं लागेल. कारण अजून एक षटक आपल्या निश्चितच प्रभू सनसचा बघायला मिळेल. पण बघायचं लीग मॅच आहे. मी सगळ्या कालपासून हा जो उल्लेख करतोय की लीग मॅच, प्रत्येक धावेचं महत्व नेट रन रेटवर तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. पुढचा चेंडू ऑनस्टेला खूप चांगला कॉन्फिडन्स शॉट स्क्वेअर रिझन मध्ये. आणि पंचांचा चेंडू बघूया या चेंडू काय येतोय. पंच कन्फर्म करतायत 2 धावा. नाही. सिद्धेश तुळसकर षटक क्रमांक 2 मध्ये सिद्धेश तुळसकर. पहिले षटक आपण अत्यंत इकॉनॉमिकल आणि कंजूस बघितलं ते प्रभू सनसचं. सिद्धेश तुळसकर बोलिंग मार्कवर आहे. समोर एक्झिक्यूट एकदम तो एंडला चेंडू लागला आहे. बघायचं पंच यावर काय नाही देत आहेत. 2 धावा. एकदम तो एंडला चेंडू लागला होता. एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं. इव्हन त्याच ठिकाणी जास्तीत जास्त तुम्हाला मोठे फटके मारायचे जर तिथे सामन्यामध्ये तुम्हाला शिरकाव करायचा आहे. कारण चौकार षटकार हे फक्त समोरच आहेत. आणि तिसरं षटक हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तिसरं षटक म्हणजेच नंदनवन षटक. मैदानाच्या चारी बाजूच्या बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या वरती टेरेसवर तुम्ही जर शॉट मारताय, फटका मारताय, चेंडू टोलवताय, तर त्या ठिकाणी तुम्हाला चौकार मिळेल. फक्त तिसऱ्या षटकामध्ये. कितना बचत 2 मिनिट 8 धावसंख्या 8. धीरज आहे स्ट्राइक है ना. थोडस दूर ठेवलाय चेंडू. गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक. गतीमध्ये परिवर्तन. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू होता. ऑफ स्टॉकिंग एंडला आपण बघतोय जुवेकर सांगतो की कव्हर्स मध्ये हा फटका खेळायचा होता तुला, पण टायमिंग जमलं नाहीये. थोडंसं मात्र ओव्हरऑल डाऊन झालाय. बॅटिंग टीम आपण बघतोय खास करून धीरज याने काल अफलातून बॅटिंग केली होती मैदानावर. धीरज थोडासा बॅकफुटला बघायला मिळतोय. हा लेग ब्रेक आहे. फिंगर रोल केले, बाहेर काढला चेंडू. सरसचे चेंडू निघून जातोय. एका चांगल्या गोलंदाजीमध्ये आपण बघतो की चांगली उंची असायला हवी, ती योग्य उंची इथे मात्र सिद्धेशकडे आहे. सिद्धेश तुळसकर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. हाय आर्म ऍक्शन गोलंदाजी बघायला मिळते. धीरज सोबतचे फलंदाज आपण बघतो की चमूत परतली दोन्ही सलामीचे फलंदाज. हो, मॅग्निफिसंट बॉलिंग. फुल लेंथ होता, हलकासा बाहेर निघाला, लेग ब्रेक झाला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. आणि तोपर्यंत दुसरं षटक समाप्त होत आहे. धावसंख्या धावफलकावर आपण बघतो ती फक्त आणि फक्त 8 धावा, 2 गडी बाद. अंजू मोरे हे सांगतोय की मी निघालो, आता माझ्यासोबत कोण कोण येतंय. म्हणून ते गाणं मुद्दाम लावायला लावलं ते. बॉलिंग मार्गावर प्रभू सनस. थोडंसं खेळीमेळीचं वातावरण आहे, ते वातावरण असायला हवं. त्यामुळे वातावरण हेल्दी राहतं, खेळाडू हेल्दी राहतात, प्रेक्षक हेल्दी राहतात. बॉलिंग मार्गावर प्रभू सनस. लेफ्ट हँडर समोर लेफ्ट हँडर. जुवेकर वर्सेस सनस. आपण घ्यायचा प्रयत्न आहे. चेंडू मिस्टाईम फटका हुक केलाय चेंडूला आणि जातो तो चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये फक्त एका धावेसाठी. हे षटक नंदनवन षटक मी जे त्याचा उल्लेख केलाय, त्या षटकात जर आपण चेंडू जर बिल्डिंगच्या टेरेसवर मारला तर तुम्हाला चौकार मिळेल. आणि तो प्रयत्न इथे मात्र जुवेकर करतोय स्ट्रायकिंग एंडला. एका धावेने धावसंख्येवर धावसंख्या 9 धावा धावफलकावर. सिंगल डबलने काही मोठी फरक पडणार नाहीये. म्हणजेच समीरा 11 या संघाला, जर संघाची स्थिती अत्यंत मजबूत आहे सध्या या स्पर्धेमध्ये आपण हे बघतोय. उलट असं एलिव्हेशन मिळालं नाहीये फटक्याला. दरम्यान आपण बघतोय चेंडू 2 धावा. पण अंधेरा 11 आतापर्यंत कुठलाही संघ पराभूत करू शकला नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट की या ठिकाणी प्रभू चिंतामणी गोलंदाजी बघितली, पण 3 सामन्यामध्ये तिन्ही विजयी आणि प्रभूच्याच गोलंदाजीवर किंवा त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर ही स्पर्धा त्यांनी जिंकली आहे. तिन्ही सामने जिंकलेले आहेत. खेळीमेळीचं वातावरण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा आमचे लक्ष वेधून घेते सर्व खेळाडू. एक्झॅक्टली काय घडते ग्राउंडच्या आतमध्ये, काय सुरस चालू आहे मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंमध्ये. पुढचा चेंडू
फुलटॉस आहे, यॉक करायचा प्रयत्न होता. गोशांकी क्षेत्र 2 धावा या चेंडूवर. त्याचा आपण उल्लेख करतो सातत्याने, कारण लीग मॅच आहेत. प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये 4-4 लीग मॅच खेळतोय. त्यामुळे प्रत्येक धाव तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. जेव्हा पॉईंट टेबलवर तुमचे पॉईंट इक्वल होतील तेव्हा नेट रन रेट इम्पॉर्टंट असणार आहे. एक्स्ट्रा बाउन्स भरपूर बाहेर. पहिल्यांदाच एवढा आपण वाईड बॉल बघत आहोत प्रभूकडून. बघा, डावखुरी खेळाडू, जे मी नेहमीच म्हणतो की डावखुरी खेळाडू जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आलेले असतात. क्रिकेटच्या वर्तुळात पाऊल ठेवतात, ती ताकद अजून द्विगुण होते आणि ती ताकद आपण भरभरून बघतोय ती प्रभू सनस मध्ये. जुवेकर ऑन स्ट्राईक. अक्षय जुवेकर धावसंख्या बघतोय जी एकूण अंकी ती 14 धावा धावफलकात 2 गाण्याच्या मोबाईलमध्ये षट क्रमांक 3 सुरू आहे. 61चं लक्ष आहे शारदाई समोर. हो, खोलवर टाकायचा चेंडू खोदून काढलाय. ऑन साईडला एक्झिक्यूट केलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करतोय. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. फक्त एकच धाव या चेंडूवर. शारदा 11 या संघाचं पारडं पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये अत्यंत जड होतं, मजबूत होतं. तिसरा सामना पराभूत झाले, मोरल थोडासा डाऊन झाला आणि आता आपण बघतो की तब्बल या स्पर्धेतला सर्वोच्च धावसंख्या आणि त्याचा पाठलाग शारदा 11 हा टीम करते, हा संघ करतोय. दिवस थोडासा नाराज आहे, कारण बघतो की त्याच्या समोरची आघाडीचे फलंदाज जे होते त्यामध्ये श्रेयसला आपण बघितलं, तो बाद झाला. त्यानंतर प्रवीण चव्हाण बाद झाला. त्यामुळे आता मात्र जबाबदारी खूप खांद्यावर आली आहे मोठी, ती नीरज यादवच्या. रूल ठेवलाय, बॅट्समनचं फुटलं त्यांना माहिती आहे आणि ते काय बघूया. त्या ठिकाणी एकदा ती निश्चितच कम्प्लीट करते दोन्ही फलंदाज. त्यांचं पाहतायत हा चेंडू ज्याप्रमाणे कव्हर केला गेलाय. 22चा इशारा, गुड डिसिजन फॉर अंपायर. 22चा इशारा केलाय जिग्नेश पटेलने. अजून एक आपण स्ट्राईक एंडचे अंपायर बघतोय किशोर बने या स्पर्धेमध्ये कामगिरी पाहतात. आज या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की उमेश पटकरच्या सोबत ते या स्पर्धेमध्ये ते जॉईन होत आहेत. अक्षय जुवेकर ऑन स्ट्राईक. ऑन साईडला 2 खेळाडूच्या मधून चेंडूला प्लेस केलंय अक्षय जुवेकरने. मिळते एकच धाव. ओव्हर 17. 3 षटकांच्या अखेर धावसंख्या 17 धावा धावफलकावर. ऐकूया पुन्हा एकदा आमच्या साई डिझेल. गाणीची लिस्ट त्यांच्याकडे देऊन ठेवा, गाणी तुमच्याकडे ते प्ले करतील. सामना थोडासा एकतर्फी झुकलाय. 3 षटकाखेर धावसंख्या 17. आता चेंडू शिल्लक आहे मैदानात 12 आणि करायच्या त्या 44 धावा. 44 स्टील रिक्वायर फ्रॉम 12 डिलिव्हरी फॉर शारदा 11. बॉलर कोण आहे बॉलर? अर्पित. अर्पित बॉलिंग मार्गवर अर्पित येतोय षटक क्रमांक 4 घेऊन. आणि समोर अक्षय जुवेकर. अर्पितचा पहिल्या चेंडूवर चांगला शॉट बघायला मिळतोय. थोडासा थांबून एक्झिक्यूट केला, थोडासा बॉडी आणि 2 धावेसाठी घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय निघून. गुड शॉट. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. 19 ऑन स्कोर कार्ड. वेदांत माझ्यासोबत पुन्हा जॉईन होतो. वेदांत गुड आफ्टरनून. स्वागत आहे तुमचं कॉमेंट्री बॉक्समध्ये ऍज अ स्कोरर. आज खूप चांगली कामगिरी पार पाडली आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून. आपण सर्व सकाळी आपण अर्षदला बघितलं होतं. अक्षत कांबळे, त्यानंतर वेदांत लबदे त्याला जॉईन झाला आणि मात्र सर्वजण खूप चांगली कामगिरी पार पाडतात ऍज अ स्कोरर. हो, समोर एक्झिक्यूट केला, उचललाय समोर व्ही शेप मध्ये ऑन द राईज हा फटका आहे आणि बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर. 45 चेंडूवर खणखणीत चौकार. चार धाव्यांची मदत, धावसंख्या 23 धावा धावफलकावर. बघायचं पराभवाचं अंतर किती कमी करणार, कारण जवळजवळ पराभवाच्या छायेमध्ये आहे, पण सामना अजूनही बॅलन्स आहे असं मी म्हणेन. कारण समोर तुम्ही मारू शकता, षटकार वसूल करू शकता, चौकार वसूल करू शकता,
इव्हन तिसरा पॉवर षटक संपलेला आहे. पण आता तुम्हाला समोरच फटकेबाजी करावी लागणार. 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावांची गरज आहे. जसं मगाशी मी उल्लेख केला की समोर फटकेबाजी करून तो स्वतःचा पेटर्न स्ट्रोक बनवण्यामध्ये आपण बघितलं की सचिन रमेश तेंडुलकर यांचा उल्लेख केला जातो. स्ट्रेटवर त्यांचा फेवरेट शॉट होता. त्याचं कारण मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. पुढचा चेंडू अर्पितचा शोधून काढण्यासमोर क्षेत्राचे काय हो गुड ट्राय चांगला प्रयत्न. वेगवान झेल होता, वेगवान फटका होता आणि अक्षय जुवेकर प्रयत्न करतोय समोरच खेळण्याचा. साहित्य सहवास जी पत्रकारांची कॉलनी बँड्रा येते ज्या ठिकाणी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्म झाला. 2 बिल्डिंगच्या मध्ये क्रिकेट खेळलं जायचं आणि त्या ठिकाणी त्या फटक्याचा जन्म झाला. स्ट्रेट ड्राईव्ह थांबून घ्यायचा प्रयत्न, लेफ्ट केलाय, जाऊ दिलाय चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे आणि व्हाईट बॉलचा इशारा केलाय तो जिग्नेश पटेल यांनी. स्ट्रेट ड्राईव्ह का? कारण 2 बिल्डिंग होत्या, त्या 2 बिल्डिंगच्या मध्ये क्रिकेट खेळलं जायचं. इव्हन बाजूला ग्राउंड सुद्धा होतं. पण जेव्हा कॉलनीचं क्रिकेट खेळायचं 2 बिल्डिंगच्या मध्ये खेळलं जायचं आणि तो फटका जर बिल्डिंगला कुठल्याही बिल्डिंग जर चेंडू लागतोय डायरेक्ट तर फलंदाज बाद असायचा. हे आपण लहानपणी सुद्धा खेळलोय. कवटी बॉलने खेळलोय, रबर बॉलने खेळलोय. त्या ठिकाणी सुद्धा तसं होतं. त्यामुळे समोर फटके खेळले जायचे. ते फटके रिटर्न ठरले ते सचिन रमेश तेंडुलकरचे. ऑड शॉट काय फटका आहे. धीरज देवदत्त फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. पंचांचा इशारा 2 धावेचा. गुड शॉट चांगला फटका ऑफर केला. 2 धावेचा शॉट आणि धावसंख्येत बरं 27. पण त्या स्ट्रेट ड्राईव्हसाठी सुद्धा भरपूर प्रचंड मेहनत आहे. समोर खेळणं इट्स नॉट इझी. चेंडूची निवड, चेंडूवर बारीक नजर आणि नंतर आपल्या फोर आर्म्स मध्ये असलेली ताकद याचं सगळ्यांचा समन्वय होणं गरजेचं आहे. आणि तो प्रयत्न मगाशी आपण बघितलं की अक्षय जुवेकरने केला पण थोडासा मिस झाला. तो फटका चौकार पाहायला मिळाला. पण अक्षय जुवेकर अजूनही ग्राउंडच्या आतमध्ये आहे. फार कमी संधी भेटली आहे शारदा इनवनच्या मिडल ऑर्डरच्या बॅट्समनला फलंदाजी करण्याची. पण इथे मात्र आता करून दाखवत आहेत. धीरजच्या सोबत चांगली साथ देतोय. धावसंख्या 27 धावा. मॅच अजूनही बॅलन्स आहे असं मी म्हणेन. चेंडू शिल्लक आहे ते 8 आणि करायच्या ते 34 धावा. कमीत कमी 5 ते 6 षटकार तुम्हाला मारायचेच आहेत तरच तुम्ही समोरच्या संघावर दबाव टाकू शकता. धीरजने आतापर्यंत तशी फलंदाजी केली आहे स्पर्धेमध्ये. ती पुन्हा ती खेळताना आठवावी लागेल. अर्पित पुढचा चेंडू घेऊन ऑन साइडला प्लेस केलं त्या ठिकाणी. कोशांकी क्षेत्र एकच धाव. डिरेक्शन थोडंच चुकतंय. फटक्यामध्ये सिलेक्शन आपण बघत आहोत त्या ठिकाणी वायडिश मिडॉनला. धावसंख्या 28. सर्वाधिक धावसंख्या एक नवीन विक्रमी मात्र अनिल या संघाने प्रस्थापित केलाय. एक आपण असं चित्र बघितलं की शारदा 11 या संघाने पहिल्यांदा स्पर्धेमध्ये 50 धावेचा पल्ला गाठला होता. त्यानंतर त्याच शारदा 11ला 53 धावसंख्येचा पाठला करायचा होता. मागच्या मॅच मध्ये ते पराभूत झाले होते. पुढील चेंडू समोर उचललाय हवेमध्ये. चेंडू आहे. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. झोलचा प्रयत्न इथे करेल पण चेंडू थोडासा डायव्हर्ट होतोय झाडाला लागून आणि 2 धावा कंप्लीट या चेंडूवर. पहिल्या दोन्ही मॅच मध्ये शारदा 11 या संघाने अर्डव 13ला पराभूत केलं. त्यानंतर शारदा 11ने आरबी 11ला पराभूत केलं. तिसऱ्या मॅच मध्ये ते पराभूत झाले अबीस पलटण या संघाने तब्बल 53 धावा कुठल्या होत्या. एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होती. धावसंख्या 30 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 6 षटकार ढालतोय अक्षरशः ग्राउंडवर. पण अजय मोरेच्या सोबत बघायचं मला त्याच्या सोबत कोण येणार आहे. नाही नाही कुठली टीम येणार नाही म्हणत आहे. तुला नाचायला कोण येणार ते मला बघायचंय. कारण तू एकटाच नाचतोयस. तुला साथ देणं गरजेचं आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 ची गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी शारदा 11 या संघाला. गोलंदाज राज शिंदे. सामन्यातला शेवट षटक. हो चांगला चेंडू. अप्रतिम लेग कटर लेफ्ट हँडर साठी
स्टंपच्या मागे अप्रतिम कामगिरी आणि फलंदाज स्टंपिंगच्या स्वरूपात बाद. मधले सर्व रहिवासी आज म्हणत असेल की 26 जानेवारीची पूजा हरकत नाहीये. आज 26 जानेवारीच्या पूजेला संध्याच्या सत्रामध्ये अज्जू मोरेचा डान्सचा एक प्रोग्राम ठेवूया आपण. त्यामुळे अज्जूला सुपारी येईल याच्यात मात्र शंका नाही. पुढचा चेंडू फुल टॉस होता या ठिकाणी बॅटर आपण बघितलं ओव्हर करून घेतलाय. संधी रनआउटची होती. चेंडू तिथे कव्हर होईल तोपर्यंत पंच सिग्नल करतायत लेग बाईटचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव अडवेल. नवीन आलेला फलंदाज बघतोय की लेग स्वरूपात इथे धाव अंकित करतोय आपल्या संघासाठी भूषण पांचाळ. स्ट्राईक एंडला धीरज यादव. शेवटच्या टप्प्यापर्यंत कडवी झुंज देण्याचा प्रयत्न तो करतोय मैदानावर. पुढचा चेंडू घेऊन राज शिंदे. चांगला फटका ऑफर केला दोन खेळाच्या मध्ये. संधी रनआउटची पण तोपर्यंत फलंदाज नॉर्थ एंड पोहोचतोय. एकदा तिथे कम्प्लीट करतोय. चिकी सिग्नल कम्प्लीट करतोय. फक्त फॉर्मॅलिटी बाकी आता मात्र मी म्हणेन. पण अजूनही मैदानावर 29 धावेंची आवश्यकता आहे. 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू 29 धावा. भूषण पांचाळ ऑन स्ट्राईक. समोर एक्झिक्यूट केला फटका. चांगला टायमिंग केलाय भूषण पांचाळने आणि या चेंडूवर बघायचं आहे पंचांचा इशारा. फक्त एक धाव. फक्त एकच धाव या चेंडूवर भूषणसाठी. एका धावेची मदत धावसंख्या 33. प्रश्न पडला लगेच प्रेक्षकांच्या मध्ये जातोय की नाही जातोय की नाही जातोय की नाही आणि गेला तर फक्त एकासाठीच. वायर लागला. वायर लागून डायव्हर्ट झाला चेंडू. धावसंख्या 33 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत मैदानावर या षटकातले या इनिंग मधले. 28 ची गरज आहे. ऑन साईडला पुन्हा आपण बघतोय त्या ठिकाणी गोशांकी क्षेत्र एकच धाव. एक चेंडू 27. खूप मोठा डिफरन्स असेल हा विजयामध्ये असं मी म्हणेन. तो अनिरा 11चा खूप मोठ्या फरकाने मात्र ते सामना जिंकतील याच्यात मात्र शंका नाही. बघायचं एक चेंडू शिल्लक आहे. 27 धावींची अजूनही गरज आहे. राज शिंदे शेवटचा चेंडू घेऊन उचललाय चेंडू. बघूया किती धावा मिळतील या चेंडूवर. पंच काय सिग्नल करतायत कन्फर्म करतायत. 2 धावा आणि 24 धावेंनी हा सामना खिशामध्ये टाकलाय. जिंकलेला आहे संघ आहे अनिरा 11. टेबल मध्ये टॉप करतोय. 4 सामने जिंकत असताना या स्पर्धेमध्ये एक अप्रतिम आणि जबरदस्त भूमिका इथे पोस्ट केली आहे. संघ आहे अनिरा 11 आणि काय दर्जेदार परफॉर्मन्स अनिरा 11चा बघायला मिळाला. संघ मालक भरपूर कोच असतील सौरभ मापुसकर यांच्या मालकीचा हा संघ अनिरा 11. नो डाऊट एकच नाव तुमच्या समोर येत आहे ज्याने मात्र स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं. नाव आहे अथर्व फराटे. 23 चेंडूत 50 धावेंची कळी. 4 षटकार आपण त्याच्या भागातून बघितले.